कशासाठी? माझ्या जगाचं कल्याण व्हावं. आईला काय वाटतं माझी लेकरं मोठी व्हावी, माझी लेकरं रटारोपात लागावी, माझे लेकरं सुखी व्हावे आणि सुखरूप होऊन जगभर त्यांचा नाही का आणि डिग्री वाढावी जगभर नवे नवे त्याचे कायम अमर राहावे. आई तो काळीज आहे, आई तो काळीज आहे. आईला काय वाटतंय हे कायम राहावं. कायम कोणाला वाटतं आला तसं जावं, वाटतं का कोणाला? कायम राहावं. मग कायम राहावं, कायम राहण्याकरता काय करावं लागेल? काय करावं लागेल? कायम राहण्याकरता काय करावं लागेल? साधू संत विनंती करतात काय म्हणायचं असेल तर काय करावं लागेल? चांडियाचा कुडी पुढी सांडा, काल्पनिक पुढी सांडा आणि सुखरूप मार्ग धरा आणि मग कायम राहत आहे. कायम कायम राहत आहे ना आपल्याला. आईचं काळीज आहे, आई म्हणते हा कायम राहायला पाहिजे. मग कायम राहावं तर त्यांनी काय करायला पाहिजे, काय केलं पाहिजे? कायम राहत आहे काय करावं लागेल? मार्ग आहे सुखरूप पंढरीचा. पंढरीला गेलं पाहिजे आणि पंढरीच्या नाही का आणि रस्त्याने काय करायचं आहे, काय करायचं आहे पंढरीच्या रस्त्याने काय करायचं आहे नाही का? मार्ग आहे सुखरूप पंढरीचा. पण पुढे काय सांगतात? पंढरीची जावे सर्व द्यावे आनंद निर्भर डोलत काय करावं? तो आनंद कसा प्रकट होईल असं चिंतन करत राहत आहे, भजन करत राहत आहे. बोलावा विठ्ठल आईचं म्हणणं आहे, आईचं महत्व आहे की इकडं उतरल्याशिवाय राहणार, लेकरामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण पहा ना त्या काळात एकच लेकरू झालं होतं जिजामातेला. किती झाले होते? एकच झालं होतं ना. शिवा एकटाच होता ना, एकटाच होता. पण आईचं काळी आई म्हणजे तो सूर झाला पाहिजे, जगाचं कल्याण केलं पाहिजे. आईचं हित होता. घडलं का नाही? प्रयत्न आणती अरे वाळू तर कणनगरीचा केले गेले अशी अवस्था. त्या मातेची किती ताकद आहे जिव्हाळ्याची. जिव्हाळा कळतो का? जिव्हाळा म्हणजे काय? जगाचं कल्याण या नाव जिव्हाळा. जाणे भक्तीचा जीवा, 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 जाणे भक्तीचा जीवा.
आईच्या पोटात भक्ती आहे, युक्ती आहे, भक्तीची युक्ती आहे. जगामध्ये आपल्याला युक्तीने जावं का लांडगाईने जावं? आपल्याला जगायचं असेल तर युक्ती का लांडगाय? आपण युक्तीने जाण्याकरता आलो का लांडगाईने? आपण युक्तीने चाललो का लांडगाईने चाललोय? बोला ना, आता का मुकील आहे? केव्हा जी पटापट बोलते ना, आपण लांडगाईने चाललो का युक्तीने चाललोय? बोला ना. हा, काय नाही बोलू? काय झालं? काय झालं का? केव्हा तिथं पटापट बोलून गेली का नाही? आता काय झालं मग? युक्ती काय रीत आहे? रीत मला सांगा. एक एक विचाराची सांगड बांधण्याकरता काय करावं लागतं? अरे लहान मुलं जन्माला आल्यानंतर आई संगोपन करून वाढते, पण त्याचं खरं पालन होण्याकरता त्याला शाळेत जाऊन अभ्यास करावा लागतो. पण वळण देणारा कोणतरी असला तर, म्हणून आपण वळण त्याला मिळावं म्हणून स्कूलमध्ये म्हणजे शाळेमध्ये घालतो का नाही? आणि मग ते वळण दिल्यावर हात शिकवतो का मात्र शिकवतोय? तुम्हीच सांगा, कोण शिकवतोय? मात्र शिकवतोय का हात शिकवतोय? वळण कोण येतोय पण शिकवतोय कोण? अभ्यास कोण करतोय? तो सुद्धा आहे. साधू फक्त शिकवतोय, पण त्याचं परिवर्तन कोण करून देतोय? साधूचं लक्षणाचा अनुभव कोण घेतोय? अनुभव कोणाला येतोय? साधूला का साधना करणारा. आणि साधना करणारा जर आनंद होत असेल, साधना करणारा जर आनंद होत असेल तर मला सांगा, साधे करून देणारा दुःख होत असेल का? काय मौज आहे याला? जिव्हाळा म्हणतात. हो, याला जिव्हाळा म्हणतात. हा जिव्हाळा करण्याकरता ही पेड आहे, ही आपली ते पर्वणी आहे. ही एकादशी म्हणजे पर्वणी आहे जीवनाची. आपण बिघडलेली अवस्था दुरुस्त करण्याकरता आलो. नाना प्रकारच्या दशा आपल्या पाठीमागे लागलेल्या आहेत. कोणाचं काय विचार केला तरी सापडत नाही. पण इतर साधू संत म्हणतात फक्त एकच दशा, जीवनाची एक दशा असावी, अनेक दशा नको, एकच दशा. आणि म्हणून एकादशी एवढ्या करता एकच दशा. एक दशा म्हणजे एक विचार. बोलावा विठ्ठल, पाहावा करावा शिव, येणे स्वते मन माघारी. एक होण्याकरता एवढी आठाचे म्हणजे सगळ्या इंद्रियाला एक होण्याकरता काय करावं लागेल? म्हणून दिले इंद्रिय हातभार, डोळे मुख बोलाया, येणे तू जोडशी, नाशे जीव पण. एवढा रोग निघून जाण्याकरता एक अवस्था सांगितली. एक तत्व नाम त्या जिव्हाळ्यामध्ये एवढी पावर आहे. त्या जिव्हाळ्यामध्ये एवढी पावर आहे. किती पावर आहे? बाप रे, एवढी पावर आहे. हरीला करुणा येईल कोणाची? त्या जिव्हाळ्या, त्याच्याकडे जिव्हाळा होईल त्याची. हरीला करुणा काय होईल? करुणा म्हणजे समजलं का? करुणा होणं म्हणजे समजलं का? देवाला करुणा होते. आता आपण करुणेत गेलो का काय बोंबडला करुणा बिघडली होते ना, करुणामध्ये बिघडली होती. पण हरीला करुणा आल्यावर काय होतंय? बिघडलेले दुरुस्त होतात. हरीची करुणा हे नाम सोपं आहे, हे नाम सोपं आहे, भावपूर्ण आहे, जिवंत आहे, जिवंत करणारी अवस्था आहे. म्हणून हरीची करुणा येईल तू. हा जिव्हाळा असा आहे, प्रेम असा आहे, भक्तीचा संबंध जो आहे, रीतीचा संबंध जो आहे, तो या जीवनाला सुटण्याकरता
ती योजना आहे. हा जीव बंधनात आलेला आहे, त्याला सुटण्याकरता योजना आहे. पण प्रयत्न आणखी प्रयत्न केले तर, प्रयत्न नाही केले तर, प्रयत्न नाही केले तर जमणार नाही, जमणार नाही. हो, साधी गोष्ट आहे. आज पाहता आपण सगळे व्यवसाय माणसं आहे. नोकरी लागली आपल्याला, परमेट नोकरी मिळाली, आपल्याला फायदा झाला, नोकरी मिळाली. पण आम्ही जायला तयारच नाही. महिन्याच्या महिन्याला मोबाईलला मिळेल का? मिळेल? बरं, गेला तिथं, रोज गेला, भाकर खाला, निघून आला, मिळेल का? तिथं जाऊन काय करायचं आहे? ज्याच्याकरता तुला नेमलेलं आहे ते काम करायचं आहे. काल सांगितलं होतं ना, ज्याच्याकरता नेमलं होतं सुरेश भाऊ, ज्याच्याकरता नेमलं होतं तेच माहीत नाही. कशाकरता नेमली होती माणसं त्या ठिकाणी? वारा चालूच होता, लफराय. कशासाठी? त्या मातेला त्रास होऊ नये, तिची पूजेला अडचण येऊ नये, तिचे खाण्याला अडचण येऊ नये म्हणून रखवाला ठेवली. ती फुकट होते का विकत? पैसे देऊन होते, पण काम नीट नव्हतं करत. पगार द्यावं का आणि त्यांना तुझ्यावर ठेवावं का? बोला ना. मग अशी जी अवस्था आहे. चांगलं पाहिलं तर तो गेलं त्याने उपटून टाकलं का? पाय टाकतो तो म्हणे. आता राखून काय कशाची झाली? मग तुम्हाला ठेवलं काय? मग विचारलं त्यांनी. हो, विचारलं ना, चौकशी केली. आपल्याला शॉर्टकट सांगायचे, सुरुवात सांगायची तर महिना लागेल. आली मंडळी, पाहिलं सगळे कामगार कामं करतात, सगळं बरोबर आहे. पण यांना आता पगार द्यायचा करून. माझे आईवडील यात्रेला गेले, तिकडे संपले. आता बिया गेली, वाढ व्हायची, की आता होत नाही. आणि एवढ्यांना पगार द्यायचा करून, म्हणून काही कटछाट करायचं काम चालू होतं. त्यांनी पाहिलं बुवा, आता कटछाट करून करायचं तर म्हणे हे पहिले वाजपेयी काढू. त्यांच्यापाशी आले, काय करतात? म्हणे काही नाही, पहिले पालेकरी होते ते रिटायर झाले, त्या जागेवर आम्ही आलो. ते काय करत होते? म्हणे काही माहीत नाही. ठीक आहे, माहीत नाही, हरकत नाही. पण त्यांनी पाहिलं आता काय करावं, यांना तसं काढता येणार नाही, नियम आहेत. मग त्यांनी एक सभा बोलवली आणि त्यामध्ये जुने नाव माणसं आली. त्यांनी सांगितलं बुवा, या सगळ्यामध्ये माझा असा एक तुम्हाला या सभेचा संबंध काय आहे, तर तो माझ्या इथे जो हा सगळा व्यापार आहे, हा व्यापारामध्ये कटछाट करायची आहे मला. त्याच्याकरता कमी जास्त माणसं करायची आहेत. त्यापैकी हे पाळेकरी असे आहेत. यांचं कशाकरता बुवा हा पाळ आहे, याला माहीत असेल त्यांनी सांगावं. आता नवीन माणसं त्यांना माहीतच नाही. पाळा होता त्याला घरी आले. पण ज्याला माहीत होतं तो उभा राहिला. म्हणे ते पाळेकरी याच्याकरता होते, त्या काळात मी होतो म्हणे. त्याचे आईबापा होते त्या काळात मी होतो. त्यांच्या आईला उपास घडत होता. तिथं ते मिळालं नाही पूजेला, तिला उपास पडत होता. मग भूकर राजी वेळ यायची. मग असं पाहिलं राजांनी, ती अशी लुकडी होत गेली. ते म्हणे एवढं राजाची राजधानी असताना अशी उदबत्तीच ना म्हणतो तुमच्याकडे, काय म्हणतो? उदबत्ती म्हटली ना, नाही कणे. मग काय झालं म्हणे? काही नाही, ते फूल मला पूजेला माझा नियम आहे, तो नियम करतो, त्यामुळे मला भूक काढावं लागते, त्यामुळे तब्येत अशी झाली. असं आहे का? मग वॉचमॅन ठेवू त्याने त्या ठिकाणी रखवतदार ठेवू, नाही का? आणि तुझी जी अडचण आहे ती दुरुस्त करू. मग ती झाल्यावर तू झाली परत थोड्या दिवसात काय, आणि रोज पूजेला फूल मिळायचं. पण ते बाहेर निघून गेले, हे दुसरे राहिले. आणि मग त्या विचारलं म्हाताऱ्याने, सांगितलं त्यावेळेला इथे तुझ्या आईला उपास घडवत होता, त्रास होत होता, म्हणून पाणी करून देते.
म्हणजे ते एक येल होती म्हणे, त्या येलेला एकच मुली रोज, आणि ते तिला फुल मिळालं तर ती समाधानी राहायची, देवपूजा व्हायची. Google Pay for Business वर 5 त्यांना रुपये विचारलं, मिळाले. "अरे, इथं काही वेळ होता का?" म्हणे होता. मग पहिले गेले तेव्हा येणं होता, आम्ही आलो तोवर होता, पण तो पायात अडकायला लागला, आम्ही उकळून फेकून दिला. आता हे वाटून घ्यायला ज्याच्या करता होतं तेच उकळून फेकले. आपलं तसं होत आहे, आपण कशा करता आलोय, आपण कशा करता आलोय, आपण कशा करता आलोय, आपण खरं म्हणजे शोधायला आलो का खोटं? खरा खोटा निवारा, 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 खरा खोटा उजळायला आलो आपण, मग उजळायला आलो तर उजळायलाच पाहिजे का नाही? आणि ती गोष्ट त्या राखणदाराची अशी अवस्था. मला सांगा, आता राखणदारानेच कुंपण खाल्लं तर, कुंपणाने शेत खाल्लं तर कसं होतं? कुंपण कशासाठी? कुंपण कशासाठी? पिकाला धोका होऊ नये, बरोबर आहे? वाचमेल कशासाठी? घराला धोका होऊ नये, नाही का? नाही का? ते जर आपण नाही का जर बाजूला करत असेल आणि आपण त्याचा आनंद घेत असेल तर मिळेल? नाही मिळणार. मग काय करावं लागेल? ज्याच्याकरता आलो ते आपण कशाकरता आलोय? आपलं सोयीत करण्यासाठी आहे. सोयीता कारणे संगती, सोयीता कारणे संगती करती, सोयीता कारणे संगती करती, सोयीता कारणे करती. प्रमाण सोबे आहेत ना, रोजचे आहेत ना. सोयीचा कारण आपलं सोयीत व्हावं. सोयीत म्हणण्याकरता काय केलं पाहिजे? सोयीच्या कारणे संगत साधूची, आणि साधूच्या संगतीशिवाय पुढचं जोडत नाही. का नाही? का जोडे? असं प्रमाण आहे. सोयीच्या कारणे संगती साधू, भाव आणि भक्ती साधूच्या संगतीने मिळते. कुठे बाजारात मिळत प्रमाणे जिथं आहे, जवळ आहे, आपल्या जीवनात आहे. आपलं सार्थक होण्याची अवस्था आपल्याजवळ आहे. आपल्याला कळलंच पाहिजे प्रत्येकाला. प्रमाण कशासाठी आहे? प्रमाण जर जुळत नसेल तर, प्रमाण जर मिळत नसेल तर मौज नाही ना भाऊ, मौज आहे. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक तुका म्हणे तुकोपासन कर. जन्माचं सार्थक करायचं असेल तर देवाला पाहायला पाहिजे, देवच पाहायला पाहिजे. दुसरं कोणी पाहून चालणार नाही. आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर देवाला पाहू. त्या गवळ्याने काय सांगतात? काय पाहिलं त्यांनी? तो हर सिरहारी पाहिला पाहिला
तो हा शिरारी. कोण कोण? तो हा शिरारी. पाहिला डोळे डोळं भरून पाहिला. पाहिला का नाही? पाहिला म्हणून हात करतो का नाही? तो हा चिरारी पाहिला डोळे भरी, डोळे भरून पाहिला. आणि मग आता काय झालं मग पुढे? सावळा देखियाला आनंदाचा सावळा देखियाला आनंदाचा सावळा देखियाला आनंदाचा सावळा देखियाला काय ताकद आहे बा? काय शब्दामध्ये ताकद आहे? शब्द आपला आहे का? उपकाराची रास आहे. शब्द बहुसार उपकाराची रास. बापरे, एवढी पावर कुठे आहे? प्रत्येकाच्या जवळ आहे, पण वापरण्याची रीत माहीत नाही. तो घोटाळा मिटवायचा आहे. तो मिटवायचा असेल तर संत समागमी किती जवळ आहे? किती जवळ आहे? आनंदाची घडी तयार होण्याकरता किती वेळ लागतो? कुठे जावं लागतं? याच ठिकाणी सगळी गोष्ट आहे. कुठे? याच एकादशीमध्ये, याच पर्वणीमध्ये, याच स्थानावर, याच सदेनांच्या संगतीमध्ये ही संगत जी आहे, ही सदेना जी आहे, सज्जनांच्या संगतीमध्ये पावर आहे. सज्जन म्हणजे काही, सज्जन म्हणजे काही, ज्यांच्यात परिवर्तन होते त्याला आई म्हणतात. आई म्हणजे जिव्हाळा, कळवाळा, जिव्हाळा. ह्याला काय सांगू? ही खरी रीत आहे. आणि ही रीत आहे ही सगळी मानवाजवळच आहे. इथं कुठेही हे सगळं मानवाजवळ आहे. ही रीत फक्त माणसाकडेच आहे. इतर युनीमध्ये पाहा ना, शोधायला जाऊ आपण उद्याकडे. सापडेल 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 सापडेल. चांगलं पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी जर माणसाजवळ आहेत तर माणसाने माणसाचा विचार का करू नये? माणसाने माणसाचा विचार करू नये का? माणूस हा विचार करण्याच्या लायक नाही का? माणसाला ते जमल का नाही? जमण्यासारखं आहे का नाही? शोध करायला नको का? आणि केला तर फायदा इथंच आहे. ह्या जीवनाचं सार्थक करायचं आहे म्हणून देवाकडे विनंती केलेली आहे. शेवटची पाळी माणूस
चुकलं तर फेरा पडेल, दुःख भोगायला लागेल, यातना भोगायला लागतील. काय फजिती आहे, चांगलं पाहिलं तो. किती वेळा जन्म यावे पाहिलं ना. तुमच्याकडे कुत्र दाट मांडले राहते पाहिलं ना. ते पलीकडे आहे, ते कुत्र दाट मांडले. भाकर मिळा म्हणून उप 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 भाकर मिळत होत. नाही कुठलं भाकर मिळत. हे साधू संतांनी कशासाठी केलं? साधू संतांनी एवढ्यासाठीच केलंय. जर हे संतांचं जर ऐकलं आणि संतांच्या विचाराची वाटचाल केली तर जे पाहिजे ते मिळेल, जे पाहिजे ते मिळेल, सगळं मिळेल. पण आपण तसं करत नाही. कुत्र्याला अक्कल आहे नाही सांगून नाही, गाढवाला अक्कल आहे काय. त्याला जर सोडलं तर काय खातं माहिती आहे ना. गाढवाला सोडलं तर काय खातं? पाटील पेटे माऊस खाते, खातो काय करतो? हराळी खातो. पाणी प्यायलं तर गावच्या पाण्यात टेमलं तर येईल का? माणूस आमंत्रण नसेल तरी पार्टीमध्ये येऊ का? कोण बरं? गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसं बरी का नाही. काही आपलं घेणं नाही. काय कोणाला गाढवं म्हणायचं काम नाही. माणसं असून गाढवं होत असेल तर आपलं काय तोटं आहे. माणसाने माणसाचंच कर्तव्य पार पाडा म्हणजे माणूसच राहील. माणसाचं कर्तव्य काय? आपला तो एक आपला देव एक करून घ्यावा. आपला देव आपल्याचं करून घ्यावा. आपण देवाचे व्हावं. देव माझा देव माझा आहे मी देवाचा आहे. देव माझा आहे मी देवाचा आहे. बाकीचं इथं काहीच नाही. देव माझा आहे मी देवाचा आहे, बाकीचं काहीच नाही इथं. अर्जुना मी नसे आईचा ठाव कोणाचे प्राणी दैव कसे देवच नाम म्हणते मदन देखती माती. मला पाहत नाही, मला ओळखत नाही. अरे मला सांगा अजून एक प्रमाण आहे. विठ्ठल जळी तळी बनला
कणाकणात भरलेली अवस्था आहे जळी चढीपर्यंत तो आपण आता दृष्टीने पाहतोय रोज पाहतोय तरी त्याला विचारतो देव पाहिला पाहू आता तुम्ही काय पाहताय हे सगळं काय दिसतंय हे सगळं काय अर्जुना मी तुझ्या जवळच उभा आहे पण ह्या भावनेतून तू पाहिलं तर मी नाही पण खऱ्या भावनेत तू पाहिलं तर मीच आहे सर्व गती राम देहा देही सर्व गट समजलं गट समजलं कसं गट कशाला म्हणते हे गटच बसले हे सगळे गटच आहेत सर्व गटात रामच आहे तुमच्याच राम आहे सगळेच राम आहे त्याच्यात रामच आहे वेगळं कोणीच नाही या गटात राम आहे सर्व गटी राम एकटा सगळ्यांच्याच बहिणीला आहे एकटाच आहे सगळ्यांच्या घर एकटाच आहे तर मग आपण वेगळे काही बोला ना माझा महात्मा सांगायचा तेव्हापासून सांगायचा भाऊ आपल्या नाकातला आकाश आपल्या नाकातला प्रकाश आणि वायू एक का दोन मग आता मला सगळ्या घाटातच परमात्मा एकच आहे आपण एक आणि मान्य आहे का जमत आहे का मी जेवलं तुमचं बरोबर रामकृष्ण आहे व्यवहार झाला तो घाटामध्ये राम बोलतोय तोच आहे ऐकतोय तोच आहे पाहतोय तोच आहे चालतोय तोच आहे सगळं त्याच्यामुळे चाललंय कोण असेल तर का नाही हे साथी आली या याच्या साथीने आलोय त्याचीच ओळख नाही याच्या संगतीत आलोय तेच माहीत नाही कोणाच्या संगतीने आपण आता आलो बाबा देवाने आपल्याला आणलं का आपण देवाला आणलं देवाने आपल्याला आणलं मग आता आपली देवाची आपली ओळख आहे का त्याला देवाच्या दर्शनाला कुठं जायचं मग बोला ना कुठं जायचं दर्शनाला कुठं जायचं देवाने जर आपल्याला आणलं तर आपले देव कुठे आहे पाया कोणाचे पडायचे बोला ना कोणाचे पाया पडायचे कोणाच्या पाया पडायचं हे कळलंच पाहिजे देव समजलाच पाहिजे देव प्रत्येकाच आहे पण पाया कोणाच्या पडायचा प्रश्न आहे सद्गुरु वाचोनी सापडना सद्गुरू दाखवतात सोय कोणाचं पाय धरायचं सद्गुरूने सांगितलेली अवस्था समजली पाहिजे काय नेमकं ते चैतन्य सगळ्यामध्ये चैतन्यच आहे त्याचं रोज चिंतन करायचं या नाव दर्शन कळलं का रोज त्याचं चिंतन सद्गुरूने सांगितलेलं चिंतन करायचं आहे त्याला दर्शन म्हणतात हीच माझी देव पूजा
गुरुच्या रस्त्याने चालला असेल की माझी सुद्धा पुढेचे अवस्थेत आहे. त्या पावलाने गेलेल्या गुरुच्या मातीला सुद्धा दर्शन घ्यायचं आहे. त्याला म्हणतात तेव्हा त्याला म्हणतात नाही का हा एक पुरावा आहे. अजून दुसरा पुरावा होता पण ते परत थांबवलं. गुरुचरणाची माझी हीच माझी बागी, हाच माझा खरा विचार, हाच माझा खरा आचार, हीच सेवा. तुका म्हणे मज घडो त्यांची मग माझ्या दैवा गुरुचरणाची तोच आपला कृपा सिंधू, दुसरा कोणी नाही. आता आपल्याला कोण सोडवी? हॅलो, आता आपल्याला कोण सोडवी? बोला ना. तुका म्हणे तुका सोडविला कोणी, माझ्या पाणी वाचविला, माझ्या पाणी वाचविला. कोण सोडवणार आहे? कोणी नाही बा कोणाचे. अरे शिऱ्या घेतल्या घेतात घेतात म्हणून दादा काका मामा ताई माई अक्का जर वाटतात त्यांनी जपली तर जवळ सुद्धा कोणी उभा करत नाही. काय त्याची जशी असेल जन हे सुखाचे आहे कोणी कोणाचं आणि सोडवणारा कोणीच नाही. म्हणून नाथ बाबा सांगतात पहिल्याच्या करे बापान साधन हरीचे, 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 करे बापान साधन हरीचे. आता इथे काय सांगितलंय? आपण काय सांगतोय? करा रे बापानो नाथ बाबा विनंती करत हात जोडतायत पाय पडतायत. करा रे बापानो साधन, देवाचं साधन करा म्हणतात. कोणाला? आपल्याला. का? तर आई किती गोड आहे, ती किती गोड आहे, किती गोड आहे. करा रे बापानो, माय बापानो आपल्या हरीला जवळ घ्या. अरे आपल्या हरीला ओळखा. करा रे बापानो साधन, हरीचं साधन करा, हरीचं साधन करा. भटल्यानंतर साधने जाऊच नका. का? गुंतर आहे. एकच साधन आहे, अनेक साधन नाही. हरी हरी तुम्ही म्हणाले सदा
इतकं साधन करा मला. आणि गबळ आहे, गबळ समजतं ना, गबळ समजतं ना. आपण भात काढतो ना, भातच घेतो का सगळ्या गबाळ गोळा करून त्यात घेतो. हा, गबाळ बाजूला काढून टाकतो आणि सार हातात घेऊन घरी येतो. कासार घेऊन येतो, सार टाकून येतो, हातात घेऊन येतो. असं काही आहे का? हा, मग सार घेऊन घरी येता, हातार काढून टाकता. मग इथे काय सांगितलं? आणि नका पडू. गबाळ म्हणजे आसार. आपल्याला सार घ्यायचं आहे, आसार बाजूला केलं पाहिजे. नको सार काय जातात? केळी खाता ना तुम्ही? आज एकच केळी खाता ना? बाहेरची बाजू खाता का आतली? बोला. बाहेरची काढली का? काय झालं? इकडे इकडे आतच खावं बाहेरचं. माझं आपलं भजन आतून झालं का बाहेरून? आतून पाहिजे. आता आतून झालंय बाहेरून. ते माझं आत हरी बाहेर हरी. आता आता हे थोबाडातून निघत आहे ना, ते कुठून निघत आहे? आतून निघत आहे. मग बाहेर आहे का नाही? ते आतून निघालं ते बाहेर पडत आहे का नाही? बाहेर पडत ते आतूनच आलंय का नाही? मग आतही तेच आहे. आजकाची गपलत झाली घरांनो झाली. वाऱ्याने दुनिया गेली. वाऱ्याने वाऱ्याने मुरमुरे असते तर गेले असते. मुरमुऱ्या जातात वाऱ्याने, गबळ जाते. ही पावर जाईल, ही पावर जाईल, ही पावर जाईल. वाऱ्याने दुनिया गेली पण स्वतः जाईल? स्वतः नाही जाणार. स्वतः आपण स्वतः आहोत हे कळलंच पाहिजे. आपण स्वतःची जाऊ. आपण श्रीमंताची लेकरं आहोत. हा, आपल्यासारखं कोणीच नाही. हो, जगात गेले तरी आपल्यासारखं कोणीच नाही. तुम्ही कुठेही जा, सत्तेच बाजू आहे, सत्तेच बाजू आहे. हो, जे नाशिवंत आहे ते दिसतंय, पण त्याला जोडून शाश्वत आहे ते दिसत नाही. ते शाश्वत आहे ते येतही नाही, जातही नाही. नाशिवंत येतोय आणि त्याच्याकडे पाहतोय. तो गेला, माझा सुद्धा पडला. मी 10 दिवस काही खायचं नाही, मंदिरात यायचो नाही, भजन करायचो नाही. मग तिथल्या लोकांनी आणि तो जाणार होता गेलाय. तू आहे तो तू भजन कर. त्याच्या पद्धतीने कर्म संपले. कर्मात होतं, आयुष्यात होतं तेवढं त्याचं पुढे त्याच्या पुढे काही चालणार नाही.
ती करणी कोणाची आहे? मालकाची आहे का आपली आहे का? हा? देवाजीच्या मनात आले पायी चालवावे, मनात वाटे हाती गोळे पालखीत बैसावे. वाटतं ना आपल्याला, पण देवाच्या मनात आलं पायी चालव. तसं हे सगळं देवाचा खेळ आहे. कोणाचा आहे? आज कोणी खेळ मांडलाय? कुठे कुठे खेळ मांडलाय का तुम्हाला आठवण आहे? वाळवंटी वा खेळ मांडिलेला, वाळवंटी वाडी आरती वैष्णव भावे, आरती वैष्णव भावे. नाचती वैष्णव बाई, हे सगळं वैष्णव आहे. जे नाचतात आनंदात ते वैष्णव आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. सुख पाहिजे, वैष्णवाच्या संगतीत सुख आहे. हे सुखाचं सोहळं चालू आहे. हे सगळं प्रमाण सुखाचेच आहे. हे विचार सुखाचे आहे, त्या संगती सुखाचे आहे. आणि म्हणून नाचती वैष्णव बाई, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि केशवा काही नाही, गातो नाचो उड्या मारतो. गाय नाचे उडे आठवणीला चंदे, गाय नाचे उडे आठवणीला चंदे, गाय नाचे उडे आठवणीला चंदे, गाय नाचे उडे आठवणीला चंदे. मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने. गातो नाचतो गाये नाचे उडे आपल्या छंद लागतोय, छंद लागतोय. छंदामध्ये ताकद आहे. छंद 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 समजतो ना, छंद समजतो ना. छंद काय छंद असावं? काय छंद असावं? छंद नाही नामाचा, अनादे नाही नामाचा. 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 काय चालू आहे? काय सांगतात? छंदाला छंद काय किंमत आहे? काय किंमत आहे? काय किंमत आहे? हरिपाठ येतो ना आपल्याला? ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याची काय किंमत सांगितली? हरिपाठ काय सांगतो? काय म्हणला? हरिवीन म्हणून दुसरा जन्म सांगतात. जन्मा यमाची यातना, जन्मा यमाची यातना.
लग्नाला गेलो होतो लग्नाला आता लग्नाला गेलो बराच मंडप भरला होता तर इकडे लग्नाची तयारी होत होती, इकडे जेवणाची तयारी चालू होती. काय असं करता 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 जो आला तो लग्नाकडे असा फिरायचा आणि तिकडे नंबर लावायचा, तिकडे बसायचा. मला सांगा आले तर कशाला? आता आपण आलो कशाला? इकडे पाहिजे निवड पुढे आणून ठेवू. तुम्ही जर डबल म्हणतो निवडच काय इशारा केला त्यांनी, बाद झालं. आठव बारा जास्त नको बोलू का नाही. ज्याने नव्हे जन्म ज्याने जन्माला द्यावं लागणार नाही. ज्याने नव्हे जन्म यमाची यातना अशी काही साधना आहे. काय साधना आहे ते सांगायला पाहिजे ना. काय साधना आहेत मग? साधना आहेत कुठे? साधू कुठे आहे? साधूच्या संगतीने ते साधना करा. साधनाचे सार कुठे आहे? काय साधनाचं सार आहे मंत्रवीर तो हरी. साधनेमध्ये येऊन प्रगट करून घ्या. तो हरी पाहिला का? हरी समजला का? कोण हरी? कृष्णाचा बाप, रामाचा बाप. कळला का नाही? हरी पाहिला. हरीचा बाप पाहिजे का तुम्ही? रामाचा बाप हरी आणि कृष्णाचा बाप हरी. तुम्ही आजपर्यंत कोणी बोललंच नाही. रामाचा बाप कोण? तुम्ही तसं सांगा. तसं नाही सांगणार. हरीपासूनच जन्म झाले का नाही? हा एक हरी आत्म्यापासूनच ज्यांचा जन्म झाले का नाही अवतार. मग बाप कोण? तो का? आपण बाहेरचं सांगत बसतो, आपल्याला सांगायचं का? आणि आज रामाचा कृष्णाचा बाप आणि का मग याला मला सांगा, हरीने कोणाला गुरु केला का? रामाने गुरु केलाय, कृष्णाने गुरु केलाय का नाही? हरीनं गुरु केलाय का? असं ऐकलं का तुम्ही? हरीचा गुरु कोण? ऐका म्हणजे तो सगळ्याचा गुरु बाप आहे का नाही? अशी अवस्था आहे. आणि म्हणून साधनाचे सार
साधनाचं सार आहे बरं का, साधनाचं सार आहे. सार खालीशिवाय मौज नाही. तुमच्याकडे काय खातं तुम्ही आणली सार का सार बोला ना. चिमक्याला दिवाळीला नागपंचमीला सारखाचा का सार का सांगत नाही मला काही असला व्यवहार आपल्याला कळत नाही. सारखाचा काही तुम्ही करताना सार गोड का पुरणपोळ्या गोड काय गोड सारच गोड पुरणपोळ्या सारच काय हां पुरणपोळ्याशिवाय सार होतच नाही आणि साराशिवाय पुरणपोळ्या चवच येत नाही. याचा बी एक कामं नाही. काही म्हणतात याला टाकून द्या आणि मग देव करायचं. मग याच्याशिवाय देव घेता येणार नाही. देवाशिवाय याला किंमत नाही. कशासाठी काय चाललंय हे जर कळलं नाही तर खात्या कुठं होईल ना. एकादशी म्हणजे काय आपला एक विचार झालाच पाहिजे. एकच विचार झाला पाहिजे. एक देवच आहोत आम्ही बाकीचं गबाळ नाही. एवढ्या करता एकादशी आहे. एकादशी म्हणजे काय आपला एकच विचार झाला पाहिजे. एकच तत्व ना एकच सगळ्याचा विचार एकच तत्व ना दूर झालं म्हणा आणि मग देवाचा आपला संबंध कायम राहील. देव ज्याचं एक मन झालेलं आहे एक वीज झालेलं आहे त्याच्या घरातच देव राहतो. तो देवच कार्य करतोय आपल्याला करावं लागत नाही. पण आता काय करा आपलं सवय झालेली. मी होते म्हणून एवढं झालं. तुनबाई मी होते म्हणून असं का नाही. इथेमुळे झालं इथेमुळे झालं. देव म्हणतात अजून तुझ्यामुळे सगळं मरणार आहे. तू मारणार आहेस. तुझ्यामध्ये कोण आहे कळलं काय. दुसऱ्यातला तुला कळला नाही म्हणून घोटाळा आहे. आपल्याला आपल्याला कळत नाही म्हणून आपलं कार्य होत नाही. आपल्यातलं आपल्याला कळलं तर सगळं होईल. कोणामुळे काय चाललंय पुढचं चरण त्याला आपल्या कोटी कोटी एवढाच पारा करा. नाथबाबा म्हणतात एवढाच पारा करा. हाली मुठी गाता मुखामध्ये गात बसले तर चिंता हरवूनच जाणार थांबणार म्हणून हारीमुखी गाता हरवली चिंता. आता बरं जन्म घ्यायचं काम येणार काही त्या नाही मागुता जन्म कशामुळे येतोय हे कळलं पाहिजे. जन्म काय येतो बाबा. जन्म काय येतो. जन्म काय येतो. जन्माला यायचं जन्म घेणे औषध पाहिलं ना वाचन
असं ना कधी ती ते खाऊ हां कोणाला झाली ती कौशल्याला सांगत नाही तुम्ही पटकन कौशल्याला वासना झाली होती काय घेतलं जाते काय म्हणत होती काय म्हणत होती आणि रे धनुष्य मारले राव ना कोण आणि राम मारणार नाही तू आणि रे धनुष्य मारला ना कारण आज तो होता त्याच्यामुळे ही बोलत होती काय याच्यामुळे ते चालत होतं कोणामुळे कोण मी कोण समाय इतना नाही बुझा तो हा कोणामुळे काय चाललं आता कोणामुळे काय हां कौशल्या कोणामुळे बोलत होती हा आपण कोणामुळे बोलतो होईल एवढं कळलं पाहिजे वासना मला म्हणतात धनुष्य ही माझी वासना झालेली दसरथ बिघडूनच गेला दसरथ होतो ना दसरथ हां दहा तोंडाचा सोम दहा तोंडाचा सोम बिघडूनच गेला का सोंगच होता तू हा बिघडला मग आता आवरायला कोण म्हणे वशिष्ठ आणला ना आता तो आणला तो बिघडला पण तो खरा बिघडला हा खोटा बिघडला होता तो खरा बिघडला होता का भावाचा आणि प्रेमाचा संबंध आल्यावर काय करतो भावानी का झाला सारखं म्हणा ना वडत अडकवते ना मग मलाच कळत नाही तुम्ही काय म्हणता ते नाही का तेव्हा पुढच्याला काय कळत भाव म्हणजे काय नेमकं पाठीवर आलेला पाठीमागून आलेला भाव तुमच्याकडे पाठीवरून आलेला का हा माझा भाव आहे भाव तो भाव का मग बाजारात तू आम्ही बटाटे आणले काय भाव आणले तो भाव का मग कुठला भाव ज्याच्याने देव घरात येतो तो भाव हा ज्याच्याने देव घरात येतोय तो भाव व्हायला पाहिजे आणि तो भाव झाला तर लोकांना पटत नाही आणि भाव होत नाही तर देव येतच नाही ना आणि कमाय का तो हा बहीण आहे का कोट्यातला बिगर भावाचा घरी येईल कसा येईल लग्न नका करू बाई घरी येईल आणि येत असेल तर काय म्हणतात हां का नाही हां जर चांगला विचार केला तर भावाला काय किंमत आहे भाव हा ही गोष्ट म्हणजे जिव्हाळा हॅलो तर आपोआप देवाला हॅलो भाव जिथे तयार झाला तिथे देव ऐकता येतो आणावा लागत आम्ही देव पाहायला चाललो देव आणायला चालू देव व्हायला चालू पण अजून काही कोणाला सापडला ज्याला सापडला तो गरगरा असतो किती आनंद झाला पोटात मात नाही त्याला लोक न उठवतात Hare Hare
हरी हातात आला मग चिंताच दूर होते, चिंताच निघतात. हरीने माझे हरवे हारवे, माझ्यावर भार पडत होता, मला काही सुचत नव्हतं, माझ्याजवळ भ्रांती मला आड येत होती, काय करावं. त्यांनी काय केलं, माझा भारच काढून टाकला. का? त्याची संग ठेवल्यामुळे. हरीने माझे हारवीत. आता मला घरात जा, कोणाच्या घरी जायचं, आता जायचंच कोणाच्या घरी, हे सगळं माझंच घर आहे, जाऊ कोणाच्या घरी. आता कोठे धावे मना तुझे चरण दर्शनिया, तुझे चरण दर्शनिया. आता कोठे धावे मना तुझे चरण दर्शनिया, तुझे तुमचं चरण पाहिलं भाग येणं शिकले म्हणजे दुःखच गेलं. एवढी ताकद आहे कोणाची, या भगवंताच्या आठवणीत एवढी ताकद आहे, भगवंताच्या नावात एवढी ताकद आहे, त्या हरीमध्ये एवढी पावर आहे. तो हरी एकदा जर चित्तामध्ये बसला काय सांगो, चित्तामध्ये बसला तर काय सांगो. पहा ना शेवटचं चरण सांगतोय, बोल तुम्ही घेत असाल तर मला काय मिळत 7 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत पण उभा राहणार नाही 5 वाजेपर्यंत. काय एका जनार्दनी आता सगळे इसारे सगळ्यालाच कळतात. किती जरी खोलत बसला तरी पटेल का नाही, पण न खोलता पटणार आहे का. एका जनार्दनी संशय नको, कशातच नको. निश्चयची होय हरिरूप झाल्यावर काय सांगितलं त्यांनी, निश्चयची होय हरिरूप. आता तो हरिरूप झालाय तो उद्याकडे त्याचा सुचक आहे मला जमन. हरिरूप झाल्यावर उद्याकडे सुचक हरिरूप झाला, जाणीवच राहिली नाही. जाणीव नेणीव भगवंताकडे नाही. आणि उच्चारली बाई मोक्षे सदा मोक्षे अशी अवस्था दिली. मग हरी झाल्यानंतर काय, हरिरूप झाला, जाणीव आलं पण आम्ही तू पण गेले, काही शिल्लक नाही. आता कुठं जायचं नाही, यायचं नाही. आपण स्वतंत्र झालो पण हा मंत्र हा बोध तयार होईल तेव्हा आपण स्वतंत्र झालो. साधूने बोध केला, स्वतंत्र झालो. बोध म्हणजे काय, हरिरूप होणं. हरी मी वेगळा नाही. हरी आला आता मग चिंता नाही. या परभणीच्या निमित्ताने ज्यांनी लेख आग्रह केला होता बोलण्याकरता संधी दिली, त्यांच्याच पूर्णाने बोलल्या गेलो. बाबाची कृपा आहे. काय
सगळ्यांच्यावर. म्हणून त्यांचं हाट आहे आणि त्यांचं हाटही पुरवणारा बाबा आहे. आणि म्हणून आपल्याला पुरण त्यांनीच दिलं. त्यांच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्ण विठोबा